माननीय बापटजी, चंद्रकांत दादा, महापौर साहेब, विधानसभेत मी असताना भाषण करत असताना एकदा तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं की चंद्रशेखर प्रभू भाषणाला उभा राहत असताना दोन भाजपच्या सदस्यांनी सभागृहात असल्याशिवाय कधी भाषण करत नाही. त्यावेळेला रामभाऊ कापसे आणि रामभाऊ नाईक हे जोपर्यंत सभागृहात माझ्या समोर नसते तोपर्यंत माझं भाषण सुरू होत नव्हतं, असं तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितलं होतं. बापट साहेबही सोबत त्यावेळेला होतेच. तर आज बापट साहेब आहेत, महापौर आहेत आणि चंद्रकांत दादा आहेत, त्यामुळे कोरम पुरा झालेला आहे, बोलायला काही हरकत नाही. मी भाषण सुरू करताना नेहमी माफीनाम्यासह सुरू करतो, तसं आजही करणार आहे. न जाणून, जाणीवपूर्वक किंवा अजाणपणे माझ्या बोलण्यामुळे कोणाचं मन दुखवलं जाण्याची शक्यता असेल तर त्याबद्दल सुरुवातीलाच सशर्त माफी मागून घेतो, म्हणजे नंतर बोलायला मोकळा होतो. बोलण्याच्या दोन पद्धती आहेत, एक हातचं राखून बोलणं आणि एक उघड बोलणं. गृहनिर्माण संस्था या माझ्या स्वतःच्या आहेत असं मला नेहमी वाटत असतं, त्यामुळे त्यांच्यासमोर बोलत असताना उघड बोलण्याची पद्धत आहे आणि त्या पद्धतीनंच आज मी बोलणार आहे. त्यामुळे अजाणपणे कोणाला वाईट वाटलं तर त्याबद्दलची माफी मी ऑलरेडी मागितलेली आहे. पुनर्विकास या विषयावर आपण येऊ. पुनर्विकास कोणत्या प्रकारचे असतात तर दोन प्रकारचे पुनर्विकास. एक साधा, सरळ, सोपा आणि एक थोडासा वेगळा. साधा, सरळ, सोपा हा मुंबईनं गेली 20-25 वर्ष त्याचा अवलंब केला आणि मुंबईचं जे वाटोळं झालं ते या साधा, सरळ, सोप्या शब्दानं. म्हणजे काय की एकत्र व्हायचं 4 जणांनी आणि बिल्डर नावाचा प्राणी निवडायचा. मुंबईत साध्या शेंबड्या पोराला जरी एखाद्या रिडेव्हलपमेंटच्या बिल्डिंगीच्या समोर बसलेल्या पोराला, शेंबड्या पोराला जरी विचारलं की या रिडेव्हलपमेंटच्या मागे नेता आणि पुढारी कोणतं, तो देखील सांगेल. त्यामुळे प्रत्येक रिडेव्हलपमेंटच्या मागे एक पुढारी. गाव तिथे विहीर म्हणतात, गाव तिथे तसं, रिडेव्हलपमेंट तिथे पुढारी. आणि प्रत्येक रिडेव्हलपमेंटमध्ये बिल्डर आणि बिल्डरच्या मागे पुढारी, हे समीकरण आहे. माझ्या पुस्तकात मी रिडेव्हलपमेंटचे किस्से, 700 किस्से आणि त्यामागची पुढारी या सगळ्यांची नावं देखील जाहीर करणार आहे. लोक म्हणाले की आता तुमचं वय अजून 60 पार होत आहेत, तुम्ही 70 झाल्यावर करा, म्हणजे मग कोर्टात सतत जाण्याची आवश्यकता नाही असं ते म्हणतात. म्हणून मी सुरुवातीलाच माफी मागून आज सध्या आजच्या बैठकीत नावं घेणार नाही, पण समजने वाले को इशारा काफी आहे. पुण्यामध्ये भरपूर अशी प्रकरणं आहेत, तर मी जे इशारे देतो त्याच्यात आपल्यापैकी बऱ्याच लोकांना बऱ्याच गोष्टी निश्चित कळणार आहेत. तर साध्या सोप्या उपायात ठराविक मंडळी एकत्र येतात. आपली इमारत जुनी झालेली आहे, ती आता पुनर्विकासाला द्यायची, तर मग कोणा बिल्डरकडे जायचं हे ठरलेलं आहे. आणि मग 4 बिल्डरांशी चर्चा होते. पैकी एखाद्याशी काय जे 60 लोट, आता 60 काय आणि लोट काय, हे वाटाघाटी, 60 लोट हे शब्द मराठीतले का आले हे अनेक वर्ष मला कळत नव्हते, पण पुनर्विकास पाहिल्यावर हे शब्द नेमके कशासाठी आहेत हे कळलं. कारण वाटाघाटीमध्ये वाटा नेहमी कोणाचा असतो आणि घाटा कोणाचा असतो, सभासदांचा घाटा आणि वाटा कोणाचा, याच्याबद्दल कोणाच्या मनात काही शंका असण्याचं कारण नाही. म्हणजे अनेक उदाहरणासह आम्ही सांगू शकतो. त्यामुळे त्या वाटाघाटी, 60 लोट होतं आणि मग सया एकदाच्या करून मोकळे होतात आणि मग घरं खाली करून निघून जातात. अनेक वर्ष मेहनत करून आयुष्याचं एखादं घर आपण जमवलेलं असतं, त्या घराची पॉवर ऑफ अटर्नी ही आपण देऊन मोकळे होतो. आणि इरिवोकेबल पॉवर ऑफ अटर्नी आणि इरिवोकेबल कन्सेंट, म्हणजे गंमत पहा
की 7 फेरे घेऊन अग्नीला साक्ष मानून लग्न केलेल्या पत्नीला देखील डायव्होर्सची तरतूद आहे, पण नेमलेल्या बिल्डरला इरिव्होकेबल, म्हणजे तू जिवंत असेपर्यंत किंवा मी जिवंत असेपर्यंत तूच माझ्या कुंकवाचा धनी. हा कुठून आलेला न्याय आहे? हा कसला न्याय आहे? म्हणजे त्यातून बाहेर येण्याचा मार्गच मुळी नाही. आणि मग या इरिव्होकेबल कन्सेंटमध्ये, अर्थात ते इरिव्होकेबल कन्सेंट देण्यामध्ये किंवा कोण बिल्डर असावा हे सुचवण्यामध्ये पुढारी मंडळी असतात, याविषयी काही वाद असण्याचं कारण नाही. कारण वाटा कोणाचा याचं उत्तर मिळतं, घाटा आपला नेहमीच असतो बरं का. त्यामुळे त्यांना आता मी आकड्यासह वाटा आणि घाटा समजावून सांगणार आहेत, पुण्याच्या संदर्भात आणि मुंबईच्या संदर्भातही. तर लक्षात घ्या की वाटाघाटीमुळे काय होतं, तर मुंबईमध्ये 5,800 प्रोजेक्ट्स लोकांनी सह्या केल्या, एग्रीमेंट केलं. सुरुवातीला 1 वर्षाचं 2 वर्षाची भाडी दिली. एका बिल्डरचा किस्सा तर अतिशय उत्तम आहे. सांताक्रूजमध्ये एसवी रोडवर संगम कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, त्याचे मुख्य प्रवर्तक केईएम हॉस्पिटलचे डीन, माजी डीन, सध्या हयात नाहीत, डॉक्टर कोठारी, मनू कोठारी त्यांचं नाव. त्यांनी अनेक बिल्डरांना इंटरव्ह्यू करता बोलवले की आमच्या बिल्डिंगीचं तुम्ही काहीतरी भलं करा, म्हणजे श्रीरामानं अहिल्याचा उद्धार केला तसा आमच्या बिल्डिंगीचा उद्धार करा. आणि सर्व बिल्डर आले आणि सोसायटीच्या सभासदांनी अतिशय लाजत डोकं खाली घालून की या भागात सांताक्रूज असल्या कारणानं आणि एसवी रोडवर असल्या कारणानं भाडी 40,000च्या घरात महिन्याची आहेत, पण तुम्ही म्हणत असाल तर 1-2 हजार कमी दिले तरी हरकत नाही, असं घाबरत 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 त्यांना सांगितलं. तर मुंबईतल्या सर्वात मोठा बिल्डर स्वतःला म्हणवणारा बसला होता समोर. यांना त्याची मर्सिडीज 1.5 कोटीची गाडी बघूनच गर्भगळीत झाले आणि त्यांनी फाईल घेतली आणि अशी आपटली. 40,000 मागताय, शरम नाही वाटत तुम्हाला? मी अजिबात तुमचं काम घेणार नाही. मग मनू कोठारी उभे राहून आपले 40 नाही 30 केले तरी चालेल, अगदी थोडे कमी केलं तरी, पण आमचं काम तुम्ही घ्यावं अशी आमची इच्छा आहे. तुमचं नाव बऱ्याच पुढाऱ्यांनी, आमचे आमदार खासदार यांनी देखील नावं दिलेली आहेत, त्यामुळे तुम्ही हे घ्यावं. अजिबात नाही. तुम्हाला माहित आहे मी कोण आहे? तुम्हाला माहित आहे माझा ब्रँड किती आहे? अरे माझ्या ब्रँडमध्ये तुमची बिल्डिंग पाडून नवीन बिल्डिंगीत तुम्ही राहायला येणार आहात, तर तुम्ही 40,000चं भाडं मागताय? तुम्हाला शरम वाटत नाही? अहो तिथे येणारी माणसं जी तुमच्या व्यतिरिक्त मी फ्लॅट जे विकणार ते 5-5 कोटीत विकत घेणार, त्यांच्या सोबत त्याच बिल्डिंगमध्ये राहणारे तुम्ही 40,000चं भाडं मागताय? 60,000च्या कमी जर तुम्ही भाडं मागितलं तर हा प्रोजेक्ट मी घेणार नाही. अहो लोकांना वाटलं साक्षात ब्रह्मदेव अवतरला. मनू कोठारींनी साष्टांग दंडवत केलं त्या याच्या समोर, बिल्डरच्या समोर, आणि त्यानंतरच्या बिल्डरांचे इंटरव्ह्यू बंद. हा चौथा होता, 10 जणांचे इंटरव्ह्यू होते. नाही याचं ठरलं, याला नेमायचं झालं. अहो 40,000 मागितले, 30,000 करायला तयार होतो, 60,000 महिना भाडं देत्या, आणखी काय तुम्हाला पाहिजे? 15% काहीतरी वाढ वगैरे असं ठरलं. झालं, ऍग्रीमेंट केलं. मनू कोठारींनी सांगितलं पेढे वाटा, चंद्रशेखर प्रभू, सगळं झालं. म्हटलं कोठारी साहेब जरा दमानं घ्या. नाही झालं सगळं आमचं. आता 2 वर्ष झाली, 2 वर्षाची भाडी दिली होती 60,000च्या हिशेबानं. 60,000च्या हिशेबानं 2 वर्षाचं भाडं, इतका मोठा चेक अनेक सदस्यांनी कधी पाहिला नव्हता बरं का. तर तो चेक घेऊन वटवला, वटेपर्यंत बोलणार नाही म्हणाले, वटला चेक आणि निघून गेले. बिल्डिंग पाडली. 2 वर्ष झाली, वेगवेगळे लोक वेगवेगळ्या ठिकाणी गेले. त्यानंतर मनू कोठारी आले माझ्याकडे भेटायला.
तुम्हाला भेटायला यायचंय. म्हटलं या. नाही 2 वर्ष झाली अजून काही बिल्डिंग पाडलेल्या अवस्थेत आहे, अजून ते मलिदा देखील साफ झालेला नाही. ते 2 वर्षात आम्हाला नवीन घरं मिळणार होती, त्याचं काय. तर म्हटलं चला महानगरपालिकेत जाऊया. महानगरपालिकेत गेलो आणि महानगरपालिकेत पाहिलं तर त्याने प्लॅन सुद्धा सबमिट केलेला नव्हता 2 वर्षात. 10 वर्ष लागली त्या गोष्टीला आणि मनू कोठारी त्याच्यात अगदी इतक्या परिस्थितीत आले की त्यांनी शेवटी केएमचा डीन माणूस, अतिशय प्रख्यात असा डॉक्टर, त्यांनी जाहीर केलं की मी माझ्या टेरेसवर जाऊन स्वतःवर पेट्रोल टाकून जाळून घेईन, कारण मी तुम्हाला सांगून तुम्ही सह्या केल्यात आणि आत्ता बिल्डर काही करत नाही. त्याची पूर्ण जबाबदारी माझी आहे असं मी समजतो, कारण त्यावेळेला जे प्रश्न विचारायला पाहिजे होते ते प्रश्न आम्ही विचारले नाहीत आणि मी हे करतो असं म्हटल्यावर मग त्यांनी काम चालू केलं. आता 17 वर्ष झाली, आता कुठे बिल्डिंग तयार होते. म्हणजे अशा पद्धतीनं फसवणूक. मुंबईत 5800 प्रकरणं अशी अडकलेली आहेत. आता मध्येच पत्राचाळीचं बोललं जात आहे, बाकीचं ही सगळी अशीच अडकलेली प्रश्न. म्हणजे साधा सरळ सोप्पा मार्ग, बिल्डरशी करार करा आणि आरामशीर झोपायला जा आणि मग आहे ते घर लुटून द्या आणि ते परत तुम्हाला मिळेल की नाही याची खात्री. तर अनेक वेळेला मी बिल्डरांच्या विरोधात बोलत होतो, तर मला एका वृत्तवाहिनीने विचारलं का हो बिल्डरांनी एखादं काम तरी चांगलं केलं असेल त्याविषयी बोला. म्हटलं एखादं नाही, बरीच कामं त्यांनी चांगली केली. तर म्हणाले नाही काय एखादं सांगा. म्हटलं सगळ्यात त्यांनी जर चांगलं काम केलं असेल तर मुंबईमध्ये नास्तिक लोकांची संख्या फार होत होती. अहो देव नाहीच असं म्हणणारे लोक होते, पण बिल्डरांना आपल्या घराच्या चाव्या देऊन बिल्डिंग पाडल्यानंतर करारामध्ये 2 वर्ष 3 वर्षामध्ये घर देऊ म्हणून सांगून जो गायब झाला, ते 7-8 वर्ष झाल्यानंतर हनुमानाच्या मंदिरात जाऊन एका पायावर उभं राहून तेल ओतण्याचं काम अनेक लोक जे नास्तिक होते ते करायला लागले. अहो इतक्या नास्तिक लोकांना आस्तिक करण्याचं काम या बिल्डरांनी केलं, आणखी काय मोठं काम करायला पाहिजे असं मी त्यांना सांगितलं. तर या एकंदरीत मुंबईचं जे उदाहरण आणि गंमत पहा, जे आज मुंबईत होतं ते उद्या पुण्यात बाकीच्या ठिकाणी होतं आणि मुंबईमध्ये झालेल्या चुका न सुधारता इतरत्र त्याचं अनुकरण करण्याची आपल्यामध्ये फॅशन आहे. का मुंबईच्या मागे तुम्ही इतकं लागता? मुंबईची आम्ही वाट लावली, आमचं वाटोळं केलं आणि आता ते माहीत असून तुम्ही स्वतःचं वाटोळं करायला मुंबईच्या मार्गाने निघालात, हे पाहिल्यावर कधी कधी वाईट वाटतं. त्यामुळे माझी जबाबदारी ज्या मुंबईकरांनी केलेल्या चुका पुणेकरांना समजावण्याची आहे, या जबाबदारीनं मी आज ह्या ठिकाणी आलेलो आहे. तर आम्ही केलेल्या चुका किमान तुम्ही करू नका हे सांगण्यासाठी. तर बिल्डर आणि स्वतः करणं याच्यामधले फरक समजून घेण्याआधी 2 ते 3 गोष्टी किंवा 4 गोष्टी जे गैरसमज, म्हणजे जसं दळवी साहेबांनी सांगितलं तसं 100 लोकांना प्रश्न विचारले तर 95 लोक ह्या प्रश्नांची उत्तरं चुकीची देतात. तर ते गैरसमज थोडेसे दूर करणं आवश्यक आहे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर की बिल्डिंग कोण बांधतो, 95% लोक म्हणतात बिल्डर. मुंबईचं उदाहरण असं की कोणताच बिल्डर बिल्डिंग बांधत नाही. रहेजा बांधत नाही, रिझवी बांधत नाही, हिरानंदानी बांधत नाही, टाटा हाऊसिंग बांधत नाही, कोणताच बिल्डर, ओबेरॉय बिल्डर बांधत नाही, रुस्तमजी बांधत नाही, लोढा बांधत नाही, कोणताही बिल्डर बिल्डिंग बांधत नाही. बिल्डिंग बांधण्याचं काम करणारा जो प्राणी असतो त्याला कॉन्ट्रॅक्टर म्हणतात, ठेकेदार म्हणतात. ठेकेदार बिल्डर नसतो आणि बिल्डर ठेकेदार नसतो. बिल्डिंग बांधण्याचं काम हा ठेकेदार करतो आणि बिल्डर जो आहे तो ठेकेदारा करवी बिल्डिंग बांधून घेतो. त्यामुळे
काही गैरसमज तुमच्या मनामध्ये एखाद दुसरा अपवाद असण्याची शक्यता आहे की एखादा बिल्डर बिल्डिंग बांधण्याचंही काम करत असावा, पण 99.9% बिल्डर हे बिल्डिंग बांधत नाहीत, बिल्डिंग ठेकेदाराकरवी बांधून घेतात. त्यामुळे बिल्डिंग बांधण्यासाठी आम्हाला बिल्डरकडे जायला पाहिजे हे तुमच्या मनातून काढून टाका. बिल्डिंग बांधण्यासाठी तुम्हाला चांगला ठेकेदार पाहिजे, लार्सन अँड टुब्रो पाहिजे किंवा आणखी कोणी पाहिजे, किंवा IIT मधून पास झालेला एखादा होतकरू इंजिनियर ज्यांनी नवीन संस्था काढून चांगल्या पद्धतीचं बांधकाम करतोय, 60 वर्षाची गॅरंटी देणारा ठेकेदार पाहिजे. तर बांधकामाकरता ठेकेदाराची आवश्यकता आहे. त्यामुळे नंबर 1चा प्रश्न डोक्यातून काढून टाका. नंबर 2, 100 लोकांना प्रश्न विचारले की पुनर्विकासामध्ये पैसा कोण टाकतो, तर 95% म्हणणार बिल्डर टाकतो. उत्तर चूक. कोणताच बिल्डर प्रोजेक्टमध्ये स्वतःचे पैसे लावत नाही. मग बिल्डर पैसे कुठून आणतो, तर बिल्डरला पैसे येण्याचे अनेक मार्ग आहेत. पहिला मार्ग तर मनी लेंडर्स, दुसरा मार्ग HNI, अल्ट्रा HNI, हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल्स, तिसरा मार्ग व्हेंचर कॅपिटल फंड, चौथा मार्ग NBFCs, पाचवा मार्ग IPO. त्यांनी IPO काढायचा आणि वेड्यासारखं त्याच्या शेअरमध्ये आपण पैसे टाकतो, त्याला 1 पैसे व्याज न देताना आपल्या पैशाचा वापर तो करू शकतो. 6वा मार्ग फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स, 7वा मार्ग फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. अशा अनेक मार्ग बिल्डरासमोर असतात, त्यांच्याकडून तो पैसे काढतो. कोणताच बिल्डर, कारण प्रत्येक बिल्डर प्रत्येक प्रोजेक्टसाठी वेगळी कंपनी करत असतो आणि त्या कंपनीचं, हे तुम्ही मला विचाराल की तुम्हाला कसं कळलं, म्हणजे माझं इथे इंट्रोडक्शन करत असताना 2 गोष्टी राहून गेल्या, कदाचित माझ्याकडून कळवायच्या राहून गेल्या असतील. तर मी राजकारणातून बाहेर गेल्यानंतर माझ्या क्वालिफिकेशनमुळे भारताच्या टॉप 5 बिल्डरपैकी 2 बिल्डरांकडे CEO आणि चीफ ॲडवायझर म्हणून नोकरी केली आहे. 2-2.5 कोटी वर्षाचे पगार घेतलेले. त्यामुळे बिल्डर काय करतात हे कोणी मला सांगण्याची आवश्यकता नाही हो. मी त्या ठिकाणी बसलोय आणि मी केलंय, सोसायट्यांशी नेगोशिएट केलंय आणि काय केलंय याची पूर्ण उदाहरणं माझ्या पुस्तकात मी जाहीर करणार आहे. म्हणजे ते लिहिलेलंही आहे. आता वकील म्हणतायत म्हणून ते थोडंसं त्याची सारवासारव करण्याचा ते प्रयत्न करतायत, पण ते आज ना उद्या लोकांसमोर मला आणावं असं वाटतंय. इतकंच नव्हे तर बिल्डरांना फंडिंग करणारी देशातली सगळ्यात मोठी संस्था, जी 15,000 कोटी इंडियन मनी आणि 15,000 कोटी फॉरेन एक्सचेंज, जे केवळ बिल्डरांना फंडिंग करण्यासाठी जी निर्माण करण्यात आली, त्या संस्थेवर मी 5 वर्ष नोकरी केली ॲज अ चीफ ॲडवायझर. त्यामुळे बिल्डरांना पैसे कोण देतो, कसे देतो आणि ते बिल्डर पैसे मिळवण्याकरता त्या वित्तीय संस्थांना काय सांगतात, हे एका बाजूनी मी नीट समजलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूनं बिल्डर सोसायट्यांना काय थापा मारतात आणि थापा मारून नेमकं काय मिळवतात हे देखील मी स्वतः समजलेलं आहे. मी त्या पदावर बसून ते काम केलेलं आहे. त्यामुळे मला कोणी हे सांगू शकत नाही की तुम्ही म्हणताय हे कोणत्या आधारे. मी सगळे पुरावे एकेकाचे देऊ शकतो. त्यामुळे मी हे अनुभवातून बोलतोय आणि माझा स्वतःचा अनुभव आहे, दुसऱ्यांकडून ऐकून बोललेलं नाही. तर त्यामुळे कोणताच बिल्डर स्वतःचे पैसे टाकत नाही. आता तिसरा प्रश्न की बिल्डर अतिशय उत्तम प्लॅन तयार करतो. आपल्याला प्लॅन विषयी अ का ठ माहीत नसतं. त्यामुळे सुंदर एखाद्या पुस्तिकेत चांगली रंगरंगोटी करून छापून आलं की आपल्याला वाटतं काय सुरेख आहे हो प्लॅन. मी पेंट करतो. माझं याच्या जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये अनेक ठिकाणी पेंटिंग्स होत असतात आणि एक्झिबिशन्स होत असतात. मी माझे पेंटिंग्स विकत नाही, पण लोक त्याची तारीफ करतात, त्याचा मला आनंद होतो. अनेक वेळेला मॉडर्न आर्ट पेंटिंगच्या वेळेला गॅलरीमध्ये बसून आम्ही आर्टिस्ट खूप हसत असतो. आम्हाला
जर विरंगुळा झाला किंवा काही त्रास झाला तर मॉडर्न आर्टच्या गॅलरीमध्ये जाऊन पेंटिंग बघणाऱ्या येणाऱ्या लोकांकडे बघून त्यांचे रिॲक्शन्स बघून आम्हाला खूप हास्यरसाची आठवण येत असते. कारण त्यापैकी अनेकांना माहीत नसतं की नेमकं आपण बघतो ते काय आहे. पण जवळपासच्या माणसाला आपलं ज्ञान तोकडं आहे हे कळू नये म्हणून अरे काय सुंदर आहे, अप्रतिम आहे. अप्रतिम आहे म्हटल्यावर का अप्रतिम आहे हे कोण विचारत नाही, त्यामुळे त्याचं उत्तर नाही. हे चांगलं नाही म्हटल्यावर का आवडलं नाही हे कदाचित कोणीतरी विचारेल. त्यामुळे जे कळत नाही ते सुंदर आहे हे सांगण्याची मध्यम वर्गाची नेहमीचीच पद्धत. त्यामुळे बिल्डर देतो तो प्लॅन, आपल्याला कळत नाही हे सांगण्याऐवजी तो फारच सुंदर आहे हे सांगितलं म्हणजे पुढचे प्रश्न सगळे संपून जातात. माझ्याकडे मी 30 वर्ष मुंबई विद्यापीठात पेपर सेट करतो, करेक्ट करतो, आणि एखाद्या बिल्डरनी दिलेल्या ब्रोशरमधून माझ्या विद्यार्थ्यांनी म्हणजे परीक्षेत बसणाऱ्या विद्यार्थ्यांनी जर तो प्लॅन जर कॉपी केला तो निश्चितच फेल होईल. कारण त्याचे मार्क बिल्डरला जास्तीत जास्त पैसा कमवण्यासाठी नेमका कसा प्लॅन असायला पाहिजे तसा तो प्लॅन करतो. तो त्याचा धंदा करायला बसलाय, तो समाजकार्य करायला बसलेला नाही किंवा तुमचं कशा पद्धतीनं चांगलं होईल भलं होईल याच्याकरता तो बसलेला नाही, तो कमवण्यासाठी बसलेला आहे. कसायाला तू मटण का कापतो हे आपण कधी विचारत नाही, कारण तो त्याचा धंदा आहे. तसं बिल्डराला स्वतःला साजेसा प्लॅन करण्याकरता आपण दोष देऊ शकत नाही, कारण पैसे कमवणे हा त्याचा धंदा आहे. तुमचं भलं करणं किंवा सेवा करण्यासाठी तो आलेला नाही हे तुम्हाला कळत नाही, पण त्याला बरोबर कळतं. त्यामुळे बिल्डरचा प्लॅन चांगला असतो हे मनातून काढून टाकावं, तो कधीच चांगला नसतो. बिल्डरच्या बांधकामाचा दर्जा उत्तम असतो असं तुम्ही म्हणताय. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसनी माझ्या अध्यक्षतेखाली आणि IITच्या प्रोफेसरांना सोबत घेऊन एक टीम केली आणि 1000 बिल्डिंगींचा मुंबईमध्ये आम्ही सर्वे केला आणि पैकी 997 बिल्डिंगींमध्ये बिल्डरांनी मूळ रहिवाशांना दिलेली इमारत किंवा त्यांचा भाग हा C किंवा -C कॅटेगरीचे निघाले. आता हे लोकांना कळत नाही आणि ज्यांना कळतं ते सांगत नाही, कारण इस हमाम में सब नंगे हैं. त्यामुळे सगळ्यांचा त्याच्यात तेरी भी चूप मेरी भी चूप अशा प्रकारचा तो प्रकार असतो आणि एकमेकांशी संबंध असे जुडलेले असतात की सामान्य माणसाला याविषयी काही कळवायचं नाही. त्यामुळे उत्तम बांधकाम कधी मिळत नाही आणि इतकं असूनही आपण बिल्डरकडे जातो आणि शेवटी फसतो. म्हणजे मुंबईमध्ये 5800 कुटुंब, 800 प्रोजेक्ट्स आणि 1,25,928 कुटुंब मुंबईचे आज रस्त्यावर आहेत. पैकी स्टेट बँकेचे एक अधिकारी आपलं चांगला फ्लॅट सोडून जवळच्या झोपडपट्टीत एका दुसऱ्या व्यक्तीच्या झोपड्यात पहिल्या मजल्यावर राहत आहेत, ही वस्तुस्थिती आहे. तर अशी परिस्थिती तुमच्यावर येऊ नये म्हणून काय करावं याच्याकरता IITतले तज्ज्ञ, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसचे तज्ज्ञ, निर्मला निकेतनमधले तज्ज्ञ, मुंबई विद्यापीठाचे डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक्स सोशॉलॉजीचे प्रमुख, हे माझ्या अध्यक्षतेखाली आम्ही 3 दिवस बसलो आणि त्यातून स्वयंपुनर्विकास जो पूर्वी सर्वच ठिकाणी होता, म्हणजे 10 लोक जमायचे, एक जमीन विकत घ्यायची, एक आर्किटेक्ट नेमायचे, त्याच्याकडून प्लॅन पास करून घ्यायचं, महाराष्ट्र स्टेट हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन किंवा हडकोकडून कर्ज घ्यायचं, कॉन्ट्रॅक्टरला नेमायचं, बांधकाम करून घ्यायचं आणि त्याच्यात राहायचं. हा सेल्फ डेव्हलपमेंट जे दळवी साहेब सांगत होते तो सेल्फ डेव्हलपमेंट. इथे सेल्फ रिडेव्हलपमेंट म्हणजे आहे ती इमारत पाडून स्वतःचा पुनर्विकास करणं ही संकल्पना पुढे आली आणि त्या संकल्पनेतून गेली 10 वर्ष मी प्रयत्न करतोय. 3800 सोसायट्यांना वैयक्तिक सोसायटीत भेटी देऊन जनरल बॉडीच्या मीटिंग्स मी अटेंड केल्या आहेत. 3800 आणि काही सोसायट्यांमध्ये 1-2 नाही, शेल कॉलनीमध्ये 122 जनरल बॉडी मीटिंग दर आठवड्याला, अशी 2 वर्ष मी त्यांच्या जनरल बॉडी मीटिंग्स अटेंड केल्या आणि शेवटी काय झालं ते सांगतो. तर ह्यातून स्वयंपुनर्विकास निर्माण झाला. स्वयंपुनर्विकास म्हणजे सोसायटी हीच पुनर्विकास करते.
एकाही मेंबरनी खिशातला एक पैसाही न काढताना इमारतीचा पुनर्विकास होऊ शकतो, हे आज मी या ठिकाणी जाहीरपणे सांगू इच्छितो. एकही पैसा न काढताना. आता मुंबईची उदाहरणं, कारण माझा अनुभव मुंबईत आहे त्यामुळे मुंबईची उदाहरणं तुम्हाला सांगणं आवश्यक आहे. केवळ 3 सोसायट्यांची उदाहरणं देतो. माझ्या 21 सोसायट्या पूर्ण झालेल्या आहेत. 7 सोसायटीत ऑक्युपेशन सर्टिफिकेट मिळालंय. 70 सोसायट्यांमध्ये प्लॅन मंजुरी IOD-CC झालेत. काही ठिकाणी आता बिल्डिंगी पाडण्याचं काम चालू आहे आणि 760 सोसायट्यांनी बिल्डरकडे जाणार नाही म्हणून शपथ घेतली आहे, स्वयंविकासाचा ठराव केलाय. ही मुंबईत होणारी सुप्त क्रांती आहे, ती पुण्यात व्हावी अशी माझी इच्छा आहे आणि म्हणून आज या ठिकाणी मी आलेलो. तर पहिली सोसायटी पंतनगर घाटकोपर येथे साई कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी. सध्या जागा किती? 225 स्क्वेअर फीट. एक या इमारतीत तळमजला अधिक 3 मजल्याची इमारत, 225 स्क्वेअर फीटमध्ये राहणारी लोक. हे अनेक बिल्डरांकडे गेले. सर्व बिल्डरांनी त्यांना सांगितलं की म्हाडाचा कायदा आहे की तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत 460 पेक्षा 1 फूट देखील अधिक मिळणार नाही. 1 फूट देखील अधिक मिळणार. माझ्याकडे आले. मी त्यांना म्हटलं की त्यांना म्हणावं की कायदा दाखवा. कोणत्या कायद्याने असं म्हटलंय की 460 पेक्षा 1 फूट देखील अधिक देता येणार नाही? कायदा दाखवा. कोणी कायदा दाखवलं नाही. ते म्हणाले कायदा नाही दाखवलं पण तरी आम्हाला बिल्डरकडे जायचंय. म्हटलं खुशाल जा, पण का जात आहे? नाही म्हणाले आमचे लोकप्रतिनिधी, आमचे नगरसेवक, आमचे आमदार, आमच्या खासदारांनी ठासून सांगितलंय मीटिंग घेऊन की 460 पेक्षा 1 फूट देखील अधिक आम्हाला मिळणार नाही आणि स्वयंविकासात गेलात तर तुम्हाला प्रत्येकी 5-5 लाख रुपये काढावे लागतील. मी म्हटलं तुम्ही तुमच्या घरी आहात, तुम्ही केवळ स्वयंविकासाचा ठराव करा आणि आपल्याला किती एरिया मिळतो ते बघू. त्या इमारतीचा आज प्लॅन मंजूर झालेला आहे आणि त्यांनी संपूर्ण पंतनगरात मिरवणूक काढली. आणि लक्षात घ्या 230 मध्ये 460च्या वर 1 इंच मिळणार नाही म्हणणाऱ्या लोकांना आज प्लॅन मंजुरी 860 स्क्वेअर फीटची मिळालेली आहे. इतकंच नव्हे तर प्रत्येक रहिवाशाला हातामध्ये 10 लाख रुपये जे बँकेत ठेवून कायमचं मेंटेनन्स फ्री होईल इतकं झालेलं आहे. पंतनगर घाटकोपर आपल्यापैकी ज्यांना कोणाला मुंबईची सहल करायची असेल, पटवर्धन साहेब बसची अरेंजमेंट करतील, मी घेऊन जाईन त्या बिल्डिंगला. दुसरं उदाहरण, मुलुंडला मिठागर रोडवर पूर्वरंग कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी. तिथे त्यांच्याकडे 425 स्क्वेअर फीटची आज घर आहेत. 60 मेंबर्स आहेत. आणि ते म्हणाले की साहेब आम्हाला बिल्डरकडे आम्ही जातो. म्हटलं जा, बिल्डरचा अनुभव घ्या आणि नंतर या. मात्र त्यांनी 10 बिल्डरांना घेतले. 560 पेक्षा अधिक कोणी बिल्डर देईनात आणि 2.5 लाख रुपये कॉर्पस आणि 560 स्क्वेअर फीट म्हणजे 425च्या वर 20%च्या आसपास. 20 किंवा 25%च्या वर बिल्डर जात नाही. त्यांनी आपसामध्ये ठरवलेलं आहे की एवढं द्यायचं नाही. म्हणजे आपल्याला किती मिळत असेल तर लोकांना वंचित ठेवायचं, हे ब्रीदवाक्य. आणि त्यातून त्यांनी हे ठरवलंय की नाही द्यायचं यांना. आपण स्वतःहून केलं तर यांना. आणि ते माझ्याकडे आले पूर्वरंग सोसायटीचे आणि त्याच प्रक्रियेतून त्यांना जावं लागलं. आज त्यांची बिल्डिंग पडलेली आहे. त्या ठिकाणी इमारत 8व्या मजल्यापर्यंत झालेली आहे. टोटल 14 मजल्याची इमारत होणार आहे आणि पूर्वरंग सोसायटीला एकंदरीत 888 स्क्वेअर फीट कार्पेट एरिया मिळतोय आणि 15 लाख रुपये कॉर्पस निधी पूर्वरंगांना मिळतोय. पूर्वरंग सोसायटीचे सचिव गायकवाड आहेत. त्यांना आज येताना मी विचारलं की बाबा मी सांगू ना तुमचं. ते म्हणाले खुशाल त्यांना येऊ द्या आमच्याकडे, आम्ही चहा वगैरे पाजू त्यांना.
तर मिठागर रोड मुलुंड पूर्वरंग कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी गायकवाड. आता ह्या दोन्हीपेक्षा उत्तम ज्यांनी केलं, ज्या सोसायटीमध्ये मी अनेक वेळेला 100 वेळा जनरल बॉडीची मीटिंग घेतली, ती चित्रा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी. पुन्हा 425 स्क्वेअर फीटच्या ठिकाणी बिल्डरांनी 525 देऊ केले आणि 2 लाख 2.5 लाख. मग चंद्रशेखर प्रभूंकडे जातो, मग ठीक आहे, मग 4 लाख. म्हणजे चंद्रशेखर प्रभूकडे केवळ जातो म्हणून सुद्धा एरिया वाढतो आणि कॉर्पस वाढतो, कारण हिशेब कळायला लागतो ना. कारण मी जनरल बॉडीमध्ये ब्लॅकबोर्ड लावतो आणि तुमची जमीन आणि FSI कॅल्क्युलेशनचे सगळे आकडे जनतेसमोर ओपन करतो की ही सोसायटी, एवढी जमीन, एवढा FSI, जमीन गुणिले FSI इतका एरिया, याच्यात फंजिबल इतका, बाल्कनी इतकी, स्टेअरकेस इतके, पॅसेज इतके, टोटल इतकं, बांधकामाचा खर्च इतका, टोटल इतकं, विक्रीला इतके मिळतात, तुम्हाला इतके मिळतात, विक्रीच्या याच्यातून इतके रुपये पर स्क्वेअर फीटमध्ये इतके पैसे मिळतात, यातून पूर्ण खर्च आणि तुमचं भाडं जाऊन इतके उरतात. आता सांगा, बाप दाखव नाही तर श्राद्ध कर. तर हे ज्या वेळेला मी करायला लागलो आणि हे 3600 ठिकाणी गेलो, त्यावेळेला लोकांचे डोळे उघडायला लागले की आपण नेमकं काय करत होतो आणि काय करतो आहोत. हे मुंबईचं झालं, वाट लागली, पण हे इतरत्र उर्वरित महाराष्ट्रात होऊ नये. लोकांना स्वतःचे अधिकार लक्षात यावेत म्हणून चंद्रकांत दादांनी ज्या वेळेला सांगितलं, म्हटलं तुमचं आमचं जमणार आहे, तुम्ही आत्मनिर्भर म्हणता, आम्ही सोसायटींना आत्मनिर्भरच करतो आहोत, तुमचं काम आम्ही करतो आहोत, लक्षात घ्या. त्यामुळे हे आत्मनिर्भर करण्याचाच हा प्रकार आहे आणि यातून लोकांना मुक्त करत आहोत बंधनातून. म्हणजे चुकीच्या बंधनात, राजकीय पुढाऱ्यांनी टाकलेल्या बंधनातून जनतेला मुक्त करण्याचं हे अभियान आहे आणि क्रांती होते सुप्तपणे आणि ह्याच्यात आपण सामील व्हावं म्हणून. तर चित्रा सोसायटीला आज 995 स्क्वेअर फीट आणि प्रत्येक रहिवाशाला 25 लाख रुपये कॉर्पस, म्हणजे केवळ मेंटेनन्स नाही तर दर महिन्याला किमान 15,000 रुपये पेन्शन सोसायटीतून प्रत्येक रहिवाशाला मिळेल. ही अशा कहाण्या मी सांगत राहिलो तर पहाट उजाडेल. माझ्याकडे किमान 40 सोसायट्यांची यादी मी आत्ता बसल्या बसल्या काढले. सगळ्यांचे सांगत नाही, पण जिथे जिथे तुम्हाला जायचं असेल जा. आता पुण्याचं कॅल्क्युलेशन घेऊ. मुंबईचं झालं ना, आता पुण्याचं कॅल्क्युलेशन घेऊ. मी राजकीय आज बोलणार नाही, पण राजकीय पुण्याबद्दल बोलण्यासारखं भरपूर आहे, पण आज तो विषय नाही, त्यामुळे आज तो विषय बोलणार नाही. तुम्ही जसं जसं मला चांगलं ओळखायला लागाल तसतसं या सगळ्या गोष्टी माझ्याकडून तुम्हाला मिळत जातील. तर चित्रा सोसायटी सारख्या अनेक सोसायट्या पुण्यामध्ये उभ्या राहू शकतात. हे कसं? तर पुण्यामध्ये ज्या वेळेला 80च्या आसपास कोथरूडमध्ये ज्या ज्या ठिकाणी इमारती बांधल्या गेल्या त्यावेळेला FSI होता 1. म्हणजे FSI म्हणजे काय हे लक्षात घ्या, कार्पेट एरिया बिल्टअप एरिया म्हणजे काय हे लक्षात घ्या, आणि सुपर बिल्टअप एरिया नावाचा फसवा प्रकार म्हणजे काय हेही लक्षात घ्या. कार्पेट एरिया म्हणजे एखाद्या खोलीच्या आतमध्ये जाऊन त्या खोलीची लांबी आणि रुंदी मोजावी. लांबी गुणिले रुंदी त्या खोलीच्या आतमध्ये आपण असताना मोजलेली लांबी गुणिले रुंदी ही त्या खोलीचा कार्पेट एरिया. घरामध्ये 2 खोल्या असतील, 3 असतील, किचन असेल, बाथरूम असेल, टॉयलेट असेल, पॅसेज असेल, हॉल असेल, डायनिंग असेल, जे काय असेल त्या प्रत्येकाच्या आतमध्ये लांबी रुंदी मोजायची, त्याचा कार्पेट एरिया घ्यायचा. या सर्व कार्पेट एरियाची बेरीज म्हणजे फ्लॅटचा कार्पेट एरिया. आता बिल्टअप एरिया म्हणजे काय? तर बिल्टअप एरिया म्हणजे कार्पेट एरियाच्या बाहेर असणाऱ्या भिंती, या भिंतीसह ती खोली मोजायची, त्याला बिल्टअप एरिया म्हणतात. त्यामुळे लक्षात घ्या, म्हणजे सत्य कसं बदलत जातं. कार्पेट एरिया एकच असताना त्याच कार्पेट एरियाचा बिल्टअप एरिया प्रत्येकाचा वेगळा असू शकतो. हे मी कसं सांगतो? आता उदाहरण म्हणून घ्या, 10 फूट बाय 10 फुटाची एक खोली, कार्पेट एरिया 100 फूट,
त्याच्या भिंती जर 9 इंचाच्या असतील तर 9 इथे आणि 9 तिथे, म्हणजे 11.5 बाय 11.5 म्हणजे साधारणपणे 131 स्क्वेअर फुटाचा बिल्टअप एरिया होतो किंवा 135चा होतो, प्लास्टर धरून किंवा वगळून. जर त्याच्या भिंती 1-1 फुटाच्या असतील तर 144 फूट बिल्टअप एरिया होतो, 100 फूट कार्पेटाचा. जर 1.5 फुटाचा असेल तर 155 होतो, 160 होतो, 180 होतो, 200 होतो. कार्पेट एरिया 100 ठेवताना बिल्टअप एरिया बदलत जातो. त्यामुळे बिल्टअप एरिया आणि कार्पेट एरिया या गुंतागुंतीत आपल्याला अडकून ठेवायचं आणि आपल्याला समाधान वाटावं अशा पद्धतीचं. प्रत्येकाला जरी हातामध्ये 500 फूट आले तरी बिल्टअप एरिया 1000 आहे म्हटलं की रात्री कशी झोप चांगली लागते. आता त्या बिल्टअप आहे 1000 फूट म्हटलं तर आपलं घर काही 1000 फुटाचं होत नाही, ते 500 होतं, ते 500च राहतं. पण त्याने सांगितलंय, त्याने कागदावर लिहून दिलंय म्हणून आपल्याला आनंद होतो. म्हणजे डायबेटीज, आपले ब्लड प्रेशरची गोळी न घेता एखाद्या दिवशी दुसरी घेतली तरी प्रेशर कमी होतं, कारण आपल्याला वाटतं आपण गोळी घेतलेली आहे म्हणजे आपलं प्रेशर, तसा तो प्रकार आहे. त्यामुळे आणि सुपर बिल्टअप म्हणजे काय तर मी 40 वर्ष विविध विद्यापीठात शिकवतो. सुपर बिल्टअप एरियाची व्याख्या कोणी केली नाही, कोणत्या पुस्तकात नाही, अशी व्याख्याच नाही. म्हणजे हे बिल्डरनी आपल्याला सोडलेली पुडी आहे आणि ती पुडी आपण मानली म्हणून तो सुपर बिल्टअप एरिया झाला. म्हणजे 400 फुटाचा फ्लॅट मी परवा पुण्याला पाहिलं, 400 फूट कार्पेट एरिया आणि बिल्डर म्हणतोय की 650 फूट. त्यामुळे हाही म्हणतो की माझं 650 फूट. अरे कसं होणार तुझं 650 फूट? तर आणि FSI म्हणजे काय पुन्हा लक्षात घ्या. बिल्टअप कार्पेट सुपर बिल्टअप लक्षात आला. आता FSI म्हणजे काय? हा रेरा कार्पेट हा नवीन प्रकार, हा नवीन एक प्रकार झाला. तो बिल्टअप आणि कार्पेटच्या मधला काहीतरी भाग आहे. म्हणजे धड धड नाहम नर नाहम नारी असा तो रेरा कार्पेट नवीन निघालेला आहे. लक्षात घ्या, रेरा आला आणि गंमत पहा, मुंबईच्या 98% जनतेला रेरा लागू नाहीये. तुम्ही पुनर्विकास करताय तर मूळ सोसायटीच्या रहिवाशांना, बरं का बापट साहेब, आपल्याला पार्लमेंटमध्ये बोलायला हा मुद्दा अतिशय उत्तम आहे की तुम्ही अपार्टमेंटमध्ये राहताय, तुम्ही सोसायटीत राहताय, तुम्ही झोपडपट्टीत राहताय, तर तुम्हाला रेरा लागू नाही. पुनर्विकास झाला तरी कोणाला लागू आहे? बिल्डराकडून तुमच्या जागेवर तुम्हाला घर देऊन ज्यांना अतिरिक्त फ्लॅट सेलनी विक्री होतो त्यांचा आणि बिल्डराचा जो करार झालाय तो करार, त्या कराराची अंमलबजावणी करते रेरा. मुंबईमध्ये वर्षभरात फक्त 21,000 लोकांनी घरं विकत घेतली. त्या 21,000 रेरा लागू झाला आणि मुंबईमध्ये राहत असणाऱ्या जनतेला रेरा लागू नाही. मी जबाबदारीनं बोलतोय. त्यामुळे या गोष्टी कोणाच्या लक्षात येत नाहीत. या गोष्टी आपल्याला माहीत नसतात. आपल्याला समाधान असतं, आहे ना आपल्याकडे रेरा कायदा. आपण ते रेरा कायदा कोणत्या रहिवाशाला प्रोटेक्ट करणार? गेलात रेरामध्ये की बिल्डर पळून गेला. आम्ही 5,800 केसेसमध्ये गेलो ना रेरामध्ये, ते म्हणाले नाही तुम्हाला लागू नाही हा कायदा, आमच्याकडे रिटर्न हे आहे. कायद्यातच नाही तर कोर्ट कसं देणार? कारण मूळ कायद्यातच त्यांना प्रोटेक्शन नाही. त्यामुळे त्यांना प्रोटेक्शन घ्यावं म्हणून गेली 3 वर्ष 5 वर्ष मी लढतोय, एक सारखं सांगतोय की रेरामध्ये आणावं, इथपर्यंत की गौतम चॅटर्जी जे रेराचे प्रमुख होते त्यांनी सरकारला 5 निवेदनं केली की रेरामध्ये सगळ्यांना समावेश करून घ्यावा, पण त्यांचा अजूनपर्यंत झालेला नाही. आणि जोपर्यंत बिल्डरांचं ऐकण्याचं सरकार असेल तोपर्यंत रेरामध्ये या गोष्टींचा समावेश होईल अशी परिस्थिती नाही. ही दुर्दैवानं वस्तुस्थिती आहे, पण ही वस्तुस्थिती आहे हे मानायला पाहिजे आणि हे समजलं पाहिजे. त्यामुळे एक FSIचा नवीन DCR प्रमाणे 2.5 FSI प्लस बाल्कनी प्लस स्टेअरकेस प्लस हे मिळून साधारणपणे 3.5 FSI पर्यंत जातो. तर मग लक्षात घ्या,
500 फुटाचे 10 फ्लॅट एका बिल्डिंगमध्ये आहे असं आपण धरून चालू. म्हणजे 5000 फुटाची बिल्डिंग, 5000 फुटाची जमीन. कारण जितकी जमीन होती तितकंच बांधण्याचा अधिकार. त्यामुळे 5000 फुटाच्या जमिनीवर 500 फुटाचे 10 फ्लॅट आपण बांधले आणि त्याच्यात आपण राहत आहे. तर आता नवीन कायद्याप्रमाणे आपल्याला 500 फुटाच्या 5000 फुटाच्या जमिनीवर साधारणपणे 15000 फूट मिळतील. त्यामुळे आणि या 15000 फुटाच्या बांधकामाचा खर्च जास्तीत जास्त 3.5 ते 4 कोटी रुपये, जास्तीत जास्त. त्याच्यात तुमची भाडी वगैरे सगळं दिलं, सर्व खर्च लक्षात घेतले तरी 5 कोटीच्या वर खर्च होत नाही. आणि तुम्हाला जरी 50% अधिक दिले, म्हणजे 500च्या ऐवजी 750 प्रत्येकाला 2 बेडरूम हॉल किचन जरी दिला किंवा 3 बेडरूम जरी दिला, 750 फुटाचा एरिया जरी प्रत्येक रहिवाशाला दिला तरी आपल्याला विक्रीचा इतका एरिया उरतो. आणि 6000 रुपये, 7000 रुपये, 8000 रुपये पर स्क्वेअर फीट मध्ये जरी तो एक्स्ट्रा एरिया विकला आणि काही कमर्शियलला विकला तर पूर्ण बांधकामाचा खर्च जाऊन तुमच्याकडून एकही पैशाचं कॉन्ट्रीब्युशन न घेताना तुम्हाला भाडी, डिपॉझिट आणि ब्रोकरेज देऊन, जे बिल्डर देते ते सगळं देऊन देखील बिल्डरपेक्षा अधिक एरिया, बिल्डरपेक्षा उत्तम प्लॅन, बिल्डरपेक्षा चांगल्या प्रतीचं बांधकाम, खात्रीलायक बांधकाम, वेळेवर बांधकाम मिळून वर हातामध्ये इतका पैसा उभा राहू शकतो की ज्याच्यातून तुमचं मेंटेनन्स बऱ्यापैकी फ्री होऊ शकतं. हे पुण्याला होऊ शकतं. हे नियम मी पुण्याचे सांगत आहे, हे नियम मी कोथरूडचे सांगतोय, हे नियम तुम्हाला लागू होऊ शकतात. आता तुम्हाला पर्याय तुमच्या समोर 2 आहेत. पहिला पर्याय तर जे मी म्हणतो ते बरोबर आहे की नाही याचा शहानिशा करून घेणं आणि बरोबर असेल तर त्याचा अवलंब करणं. आणि दुसरा पर्याय म्हणजे राजा हरिश्चंद्र होणं आणि बिल्डरला सगळं काही लुटून द्यायला परवानगी देणं. आता यापैकी जो पर्याय तुम्हाला योग्य वाटतो तो करावा. आणि रस्त्यावर येणं अनेक ठिकाणी. तर याच्या बाबतीत आपण, याच्यात फायदा कोणाचा होतो? दुर्दैवानं मला सांगायचं आहे की सोसायटीचे अनेक पदाधिकारी प्रामाणिक असतात, पण मुंबईमध्ये काही पदाधिकाऱ्यांनी ज्यांनी बिल्डरांना आणलं किंवा राजकीय पुढाऱ्यांचं ऐकून जे काम करतायत त्यांचा अनुभव फार वाईट आहे. मुंबईतल्या पुनर्विकसित झालेल्या 1000 इमारतींपैकी 830 इमारतीतले चेअरमन, सेक्रेटरी, ट्रेजरर हे वर्ष ते 3 वर्षामध्ये आपली घरं विकून गपचूप सगळं बांधून पळून गेलेले आहेत. कारण जे सोसायटीच्या सभासदांना गळायला लागणार त्याच्या आधी आपण निघून गेलेलं बरं. कारण आपण घेतलेला पैसा हा त्या कन्स्ट्रक्शनच्या किमतीतून वजा झालेला आहे आणि म्हणून कन्स्ट्रक्शन खराब झालेलं आहे हे लक्षात आल्यावर लोकांचा राग नको म्हणून पळून गेलेले आहेत. अशी परिस्थिती पुण्यामध्ये यावी का, हा प्रश्न तुमच्या समोर आहे. हे थोडंसं लोकांना आली आहे म्हणतात, अनेक लोकांची आलेली असावी. पण तुम्ही जर असं ठरवलं की नाही, आमच्या पुनर्विकासाला थोडा अवधी लागला तरी हरकत नाही, पण आम्ही या बिल्डराच्या आमिषाला बळी पडणार नाही, आम्ही जे करू ते स्वतःहून करण्याचा प्रयत्न करू, तर त्याचा लाभ तुम्हाला मिळणार आहे. आणि तुमच्यापैकी जितक्या सोसायटी स्वयं पुनर्विकासाला तयार होतील, मी चंद्रकांत दादांना जाहीरपणे आधी खासगीत सांगितले, आता जाहीरपणे आश्वासन देतो की तुमच्या मतदारसंघात जितक्या सोसायटींना स्वयं पुनर्विकास करायचा असेल त्यांना जी काही टेक्निकल मदत हवी असेल ती पूर्णपणे विनामूल्य तुमच्याकडून कोणत्याही पैशाची अपेक्षा न करताना मी द्यायला तयार आहे. मला या कोथरूड विधानसभा मतदारसंघाचा 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष, 25 वर्षाचा पर्स्पेक्टिव्ह प्लॅन, मी आर्किटेक्ट आहे त्यामुळे मला प्लॅन, पर्स्पेक्टिव्ह प्लॅन, पुढे काय होणार याचा मास्टर प्लॅन तयार करावा असं वाटतंय की जेणेकरून प्रत्येक घर, प्रत्येक अपार्टमेंट असून हे लोकांना दाखवतील, जेणेकरून
पूर्ण समाजाचं प्रबोधन होईल. शेवटी आपण पुरोगामी महाराष्ट्र, संतांची भूमी हे केवळ भाषणाकरता म्हणतो का? आता यातला राजकीय भाग काहीसा सोडू द्या, कारण दुसऱ्याला लुटून जायला तुम्ही ज्यांना देता ते कोण आहेत, त्यांचे कोणाशी लागेबंदे आहेत हे तुम्हाला मी सांगण्याची आवश्यकता नाही. प्रत्येकाला माहित आहे की गाव तिथे भानगडी, तसा प्रोजेक्ट तिथे पुढारी, आणि हे वेगवेगळ्या पक्षाशी संबंधित असतात बिल्डर, आणि सगळ्यांनाच मॅनेज करण्याचा प्रयत्न करतात. काही लोक प्रामाणिक असतात, त्यांना किंमत मोजावी लागते. मी विधानसभेतून प्रामाणिकपणा दाखवण्याची हिंमत केली. एका पक्षाचा सदस्य असताना देखील त्या पक्षाची लक्तरे वेशीवर टांगताना खरं काय आणि खोटं काय हे सांगण्याची हिंमत केली. त्याची किंमत मी मोजली. मी राजकारणात नाही, मी कोणत्याच पक्षाचा सभासद नाही, पण माझं स्थान आज जे मुंबईच्या नागरिकांमध्ये आहे ते कोणताच मायकालाल कोणत्या पक्षाचा येऊन माझ्यासमोर उभं राहू दे. हे काय तर प्रामाणिकपणा आहे. आणि प्रामाणिकपणा बाहेर राहून प्रामाणिक व्हा म्हणून पुढाऱ्यांना सांगणं सोपं असतं, पण पदं भूषवून देखील जो माणूस त्यातून एक दमडीची अपेक्षा करत नाही. मी म्हाडाचा अध्यक्ष होतो, MMRDAचा चेअरमन होतो, ड्रग्स अँड फार्मास्युटिकल FDAचा 85,000 फार्मास्युटिकल कंपनी, आपल्याला आठवते की नाही मला माहित नाही, की ग्लॅक्सो टाइम बार ड्रग रिसायकल करत होते, त्यामुळे ग्लॅक्सोला बंद करण्याचे आदेश मी काढले आणि त्यांच्यावर 10 कोटीचं त्यावेळेला फाईन मारलं. आणि त्यांचे एक पदाधिकारी माझ्याकडे येऊन मला लाच देण्याचा प्रयत्न केला, तर त्यांनी लाच देऊ करतानाची टेप मी पोलिसांना दाखवून त्याच्यावर कारवाई केली. तर असं काम करणाऱ्याला किंमत नेहमी मोजायला लागते. अशी कमी लोक आहेत, पण काही लोक अजून जिवंत आहेत म्हणून आज देश आणि समाज चाललेला आहे. आणि त्यामुळे प्रत्येक सोसायटीमध्ये असा एक प्रामाणिक कार्यकर्ता द्या. मी तुम्हाला कोथरूडचं चेहरा मोहरा बदललेला दाखवेन. आणि कार्यकर्त्याने प्रामाणिक राहिलं पाहिजे. चेअरमन सचिवांना वेगळं इटालियन टाईल मिळणार नाही, मार्बल मिळणार नाही, घरामध्ये वेगळ्या पद्धतीचे नळ मिळणार नाही, गपचूप आपल्या मुलाच्या लग्नाला सोन्याची अंगठी गिफ्ट मिळणार नाही. हे बिल्डर करू शकतो. हे आम्ही स्वयंपुनर्विकासात करत नाही. आम्ही स्वतः पैसे घेत नाही आणि अप्रूव्ह करणाऱ्या सबंध यंत्रणेला पैसे चारत नाही आणि तिथे जाऊन बसून त्यांच्या नाकावर ठिचून प्लॅन मंजूर करून घेतो. तेवढं तात्विक अनुष्ठान तुमच्यामध्ये असलं पाहिजे. आणि समाजात आता ही वेळ आहे की अशा पद्धतीचं तात्विक अनुष्ठान आपण उभं केलं पाहिजे. आणि ते इथून यायला पाहिजे, हृदयातून. ते असं वरकरणी भाषणातून येऊन चालणार नाही. आणि ते हृदयातून ज्या वेळेला येतं त्यावेळेला भिडतं जाय डायरेक्ट जनतेकडे, आणि त्यावेळेला समाजात बदल होतो, क्रांती होते. हा बदल हा राजकीय नाही. त्यामुळे मी राजकीय पक्षांची, सर्व पक्षाचे कार्यकर्ते माझ्याकडे येतात, कारण सोसायट्यांमध्ये अनेक पक्षाची लोक आहेत. माझ्या राजकीय विचारांमुळे सोसायटीचं वाईट होऊ नये म्हणून मी काही काळ स्वतःला राजकारणापासून पूर्णपणे अलिप्त ठेवलं. अनेक प्रलोभनं वेळोवेळी येत राहिली, पण नाही, जोपर्यंत स्वयंपुनर्विकास म्हणजे लोकांचे अधिकार लोकांपर्यंत घेऊन जात नाही पूर्ण राज्यामध्ये, तोपर्यंत मी कोणतंच पद कोणत्याही परिस्थितीत घेणार नाही असं मी जाहीर केलंय. आणि त्या पद्धतीनं हे चाललेलं आहे. म्हणून जेव्हा चंद्रकांत दादा आले, त्यांनी सांगितलं की माझ्या मतदारसंघात तुम्हाला बोलवायचं, मला आनंद झाला की शेवटी या गोष्टींना वाचा फोडण्याचं काम कोणीतरी करतंय. हे काय कमी आहे का? बापटसाहेब आपल्या जुन्या मतदारसंघातल्या लोकांना जमवले तर त्यांच्याकरताही मी हे तयार करायला तयार आहे. आता आपलं नुकसान कसं होतं हे लक्षात घ्या. मी एकच मुंबईचं उदाहरण देतो की राज्याला किती 6 लाख कोटीचं कर्ज आहे ना दादा. आता तुम्हाला झोपडपट्टीची एक योजना समजावून सांगतो. मुंबईतल्या ताडदेव येथे झोपडपट्टीची योजना, स्थळ MP मिल कंपाऊंड, म्हणजे MP म्हणजे मेंबर ऑफ पार्लमेंट नाही, माणेकजी पेटिट मिल कंपाऊंड. तिथे माणेकजी पेटिट
मिल चालायची. ती मिल अनेक वर्षापूर्वी बंद झाली. सरकारकडे ती जमीन आली आणि त्या जागेवर 4000 झोपड्या निर्माण झाल्या. त्या 4000 झोपडपट्ट्यांना झोपडपट्टी पुनर्विकास योजनेत सामील करून घेण्यात आलं. आणि हे विविध कारकिर्दीमध्ये झालेल्या गोष्टी आहेत. त्यामुळे एका कोणाला तरी दोष देण्यात सगळेच हे न कळत सगळेच जबाबदार आहेत. तर 4000 लोकांना, तथाकथित 4000 लोकांना घरं देण्याबद्दल बिल्डरांना 20,80,000 स्क्वेअर फीट विक्रीची परवानगी मिळाली. आणि बिल्डराच्या बॅलन्स शीट प्रमाणे मी माझं काही हातचं राखून देत नाही. सरकारला सबमिट केलेल्या बॅलन्स शीट प्रमाणे 75,000 रुपये पर स्क्वेअर फीट मध्ये टोटल या 2,80,000 स्क्वेअर मीटर म्हणजे 28 लाख स्क्वेअर फीट गुणिले 75,000 मिळून काहीतरी 20,000 कोटीचा रेव्हेन्यू बिल्डरकडे गेला. आणि पैकी म्हणजे हे पूर्ण एरियाच्या बांधकामाचा खर्च बिल्डरच्या सांगितल्याप्रमाणे 1,500 कोटी आहे. तर 20,000 कोटीचा नफा बिल्डर. जमीन कोणाची? सरकारची. तुमची, आमची, टॅक्स भरणाऱ्या माणसाची, सामान्य माणसाची जमीन आपण बिल्डरला 20,000 कोटी लुटून घेण्यासाठी परवानगी दिली. सरकारला काय मिळालं? काही नाही. आणि जनतेला काय मिळालं? तर 4,000 लोकांपैकी आज 2,830 लोक घरं विकून गेलेली आहेत. म्हणजे घरं मिळण्याचा आनंद देखील मिळाला नाही. म्हणजे करतोय काय आपण? तर देश विकतोय, सरकार विकतोय, जमीन विकतोय, गरिबांना घर देण्याच्या गोंडस नावानं कोणाला तरी पैसे कमवून आपल्याला लुटून जाण्यासाठी आपण प्रवृत्त करतोय आणि समाजाला आपण लुटतो आहोत. हे प्रत्येकाने लक्षात घेणं आवश्यक आहे. आणि हे लक्षात घेतलं तर केवळ माझ्या घरापुरता हा मर्यादित प्रश्न नाही आहे. हा समाजाच्या प्रबोधनाचा प्रश्न आहे आणि हा प्रश्न आपण घ्यावा. माननीय दादा घड्याळाकडे बघतायत त्यामुळे मी काही फारसं वेळ घेत नाही. मला दिलेल्या वेळापेक्षा मी अधिक बोललोय. अनेक गोष्टी आपल्यासमोर सांगायच्या आहेत. मला वाटतं एक दिवसाचं दादा शिबिर ठेवावं. केवळ सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांना ज्यांना पुनर्विकासाचा इंटरेस्ट आहे, ज्यांच्या इमारती 20 वर्ष किंवा त्याहून अधिक जुन्या असतील आणि त्यांना डेव्हलपमेंट करता आणि आधी त्यांचे प्रश्न घेईन, त्याची उत्तरं देईन भाषणं करण्याऐवजी आणि सगळ्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करीन. आज देखील जितका वेळ तुमच्याकडे असेल, प्रत्येक आलेल्या व्यक्तीच्या प्रश्नाला उत्तर देईपर्यंत मी इथून जाणार नाही. त्यामुळे निर्णय आपला आहे. आपण ठरवावं आणि मी आपल्या सर्व प्रश्नांना उत्तर द्यायला तयार आहे. हा एक प्रश्न राहिला की पैसा कुठून येतोय. मुंबई बँकेकडून आम्ही सुरुवात केली. प्रवीण दरेकर त्यावेळेला अध्यक्ष होते आणि मुंबई बँकेने दिलं. देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकरांनी फार मोठी सभा घेतली आणि त्यातून अनेक सोसायट्यांना मिळाले. पण रिझर्व्ह बँकेने मुंबई बँकेला पत्र लिहिलं की नाही, तुम्ही स्वयं पुनर्विकासाला देऊ शकत नाही. नंतर आम्ही केंद्र सरकार स्तरावर प्रयत्न केला, रिझर्व्ह बँकेच्या चेअरमनला प्रयत्न केला आणि हडकोकडे मुंबईच्या पुनर्विकासाकरता देण्याकरता कमीत कमी 20,000 कोटी रुपये आहेत हे हडकोच्या चेअरमनने सांगितले. केवळ आहेत त्या नियमांप्रमाणे डेव्हलपमेंट आणि रिडेव्हलपमेंट, ते टाकण्याकरता ओढणं नाही, इथे टाकणं आहे. तर ते तिथे टाकलं की ते म्हणतात आम्ही द्यायला तयार आहे, आमची काहीच अडचण नाही. त्यामुळे पुरी साहेबांची, बापट साहेब आम्हाला घेऊन जा, पुरी साहेबांना सांगून केवळ हा आत्मनिर्भर करण्याचा सोसायट्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे ज्या संस्थांना आम्ही सांगतो त्या संस्थांना कर्ज देऊ नका. तुम्हाला जे पटतील, ज्या संस्था वायबल आहेत त्यांनाच केवळ कर्ज द्या, पण आम्हाला वंचित ठेवू नका कर्जापासून. हे हडकोच्या स्तरावर दिलं तर केंद्राकडूनच पैसा येईल. इथे कोणाचे पाय धरण्याची आवश्यकता राहणार नाही. आम्ही ज्या आत्ता जे चित्रा आणि बाकीच्या सोसायट्यांचं सांगतोय याच्यात कोणत्याही बँकेकडून एक पैसाही घेतलेला नाही. आम्ही काय करतो की आर्किटेक्टला सांगतो की तुला ऍडव्हान्स पैसे मिळणार नाही, तू प्लॅन मंजूर होईपर्यंत तू आमच्याकडून प्लॅन तयार करायचा आणि ते पुटअप करायचं. प्लॅन स्क्रुटिनीसाठी
आम्ही 3 योजना दाखवलेल्या आहेत. जितका फ्री म्हणजे तुमच्याकडे 500 असेल त्याच्यावर जर 50% फ्री मिळणार तो तर फ्री आहेच. जितका फ्री मिळतो तितका फ्री एरिया मिळणार. त्याच्यावर जर तुम्हाला विकत घ्यायचं असेल तर ज्या दरानं बाहेरच्या माणसाला आपण विकणार त्याच्या 30% डिस्काउंटमध्ये तुम्हाला एक्स्ट्रा एरिया विकू. म्हणजे तुम्ही 10,000नं बाहेरच्या माणसाला पर स्क्वेअर फीट विकणार असाल तर तुम्हाला जर विकत घ्यायचा असेल तर तो 7,000नं विकत घेता येईल. आणि 7,000नं जो तुम्ही एक्स्ट्रा एरिया 100, 200, 300, 500 फूट त्याच्याकरता तुम्हाला होम लोन 6.5% व्याजानं आम्ही मिळवून देऊ. म्हणजे तुमच्या होम लोनमध्ये एक्स्ट्रा एरिया, सगळ्यांवर एक्स्ट्रा एरिया घेण्याची सक्ती नाही. ज्याला एक्स्ट्रा एरिया पाहिजे त्याला 30% डिस्काउंटमध्ये एक्स्ट्रा एरिया मिळेल. आणि जे कर्ज मंजूर होतं ते सोडून जे 10% आगाऊ रक्कम भरायची असेल त्यातून सुरुवातीचा खर्च भागवला जातो. दुसरी योजना, मेंबरचे भाऊ बहीण, मेंबरच्या मिसेसचे आई वडील म्हणजे सासू सासरे भाऊ बहीण, मिसेसचे भाऊ बहीण मेवणी यांच्या कुटुंबातल्या कोणालाही घर द्यायचं असेल तर 20% डिस्काउंट. इतकंच नव्हे तर मेंबरचे आतेभाऊ, चुलत भाऊ, मामेभाऊ, मावस भाऊ आणि मेंबरच्या पत्नीचे आतेभाऊ, चुलत भाऊ, मामेभाऊ, मावस भाऊ यांच्यापैकी भाऊ किंवा बहीण यांच्यापैकी कोणालाही घर हवं असेल तर त्यांना 10% डिस्काउंट. आणि या डिस्काउंटच्या योजनेमध्ये आमच्या प्रत्येक स्कीममध्ये 50 ते 60% एरिया आम्ही विकलेला आहे. हे मुंबईमध्ये झालंय, पुण्यामध्ये होईल की नाही याचा आपण प्रयत्न करून बघितलं पाहिजे. पण ही जर योजना आली तर कुठून पैसे येणार या प्रश्नाचं उत्तर आपल्याला शोधावं लागणार नाही. आणि पैसे कुठून येणार? फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटवाले आमच्याकडे सतत येत आहेत की आम्ही पैसे द्यायला तयार आहोत. कारण प्रत्येक योजना फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट कंप्लायंट आहे. लक्षात घ्या, कन्व्हिनियन्स नाही, कन्व्हेयन्स. कन्व्हेयन्स म्हणजे बिल्डिंग कन्व्हे करणं. म्हणजे कन्यादानानं आपण देतो ना तशी ती बिल्डिंग बिल्डर आपल्याला देतो आणि बिल्डरनी दिला नाही तर ती आपल्याला मिळते. त्याचं नाव कन्व्हेयन्स, कन्व्हिनियन्स नाही. तर हे कन्व्हेयन्स करून घेण्यासाठी जर मदत हवी असेल, हे मधले दलाल प्रत्येक घराने 2-2 लाख रुपये काढा तर कन्व्हेयन्स करून देतो. अरे कशाला पाहिजे 2-2 लाख रुपये? तर वेगवेगळ्या रजिस्ट्रारकडे असणाऱ्या लोकांना आम्हाला द्यायला लागतात. मी 480 सोसायट्या कन्व्हे करून दिल्या, एकही पैसा एकाही व्यक्तीला दिलेला नाही. पण मुंबईतल्या सोसायट्यांनी भरपूर पैसे काढलेले. तर जर खमक्या माणूस तिथे असेल आणि प्रामाणिक असेल आणि तत्व मांडणारा असेल, तात्विक अनुष्ठानाचं एक पाठबळ त्याच्याकडे असेल तर पैसे किंवा लाच मागण्याची हिंमत कोणाची होत नाही. माझे कार्यकर्ते जाऊन सांगतात पैसे पाहिजेत, प्रभूसाहेबांना विचारा, त्यांना आणतो. कधी आणू? हिंमत होत नाही. त्यामुळे या जर समाजातली जी कीड लागलेली आहे त्या किडीला जर सामोरं जायचं असेल तर हिंमत करणारी लोक पाहिजेत. पहिली हिंमत दादांनी केली आहे आपली आणि माझी ओळख करून देण्याची. आता पुढली हिंमत आपण करायची आहे. जेव्हा बोलवाल तेव्हा येईन. प्रभू जरी नाव असलं तरी सर्वत्र सगळ्या ठिकाणी मी नाही. मी पायावर चालणारा प्रभू आहे. त्यामुळे महिन्यातून 2 दिवस 3 दिवस जे तुम्ही ठरवाल येईन. एकेका सोसायटीला भेट देईन, एकेका कार्यकर्त्याशी चर्चा करीन. जे पुनर्विकासाला विरोध करतात त्यांच्याशी युक्तिवाद करून त्यांना जिंकेन. आणि या कोथरूड विधानसभेचा चेहरा मोहरा बदलणं शक्य आहे दादा. आपण 5 वर्षानंतर आपला मतदारसंघ ओळखू शकणार नाही इतकी परिस्थिती आम्ही घडवून आणू शकतो. पण त्याच्याकरता कार्यकर्ते पाहिजेत, चांगले कार्यकर्ते. आपल्याकडे मी अनेक कार्यकर्त्यांना भेटलो. अनेक कार्यकर्ते आहेत, काही राजकीय आहेत, काही राजकारणात नसताना समाजाचं कार्य करणारे अनेक कार्यकर्ते आहेत, पक्षातीत काम करणारे कार्यकर्ते आहेत. अशा सर्व लोकांना एकत्र घेऊन जर आपण केलं, आपल्याला राजकीय पुढाऱ्यांशी वैर घ्यायचं नाहीये. प्रत्येक आमच्या ठिकाणी चित्रा सोसायटीमध्ये भूमिपूजनाला सर्व राजकीय पुढाऱ्यांना बोलवलं, सर्व पक्षाच्या.
आणि मी जाहीरपणे सांगितलं की या प्रत्येकाच्या मदतीमुळेच हे आज झालेलं आहे. त्यांना तेवढंच पाहिजे होतं, ते मिळालं. त्यांना श्रेय पाहिजे होतं ना, श्रेय दिलं. मला श्रेयाची गरज नाही. उत्तरं देईन, प्रश्नांची उत्तरं देईन. नंबर दादांकडे आणि इथे कार्यकर्त्यांकडे देईन, तुम्हाला मिळेल. तसं इंटरनेटवर चंद्रशेखर प्रभू तुम्ही टाईप केलं तर युट्यूबवर 180 व्हिडिओज आहेत. लाखो लोक बघतात आणि त्याच्यावर टेलिफोन नंबर आहे, घरचा पत्ता आहे, ऑफिसचा पत्ता आहे, सगळं काय आहे. पण पाहिजे असेल तर आजच्या आयोजकांकडून घ्या, सगळं मिळेल. एकेकाने येऊन ते घ्या आणि मला कळू द्या की कोणी मागितलेलं आहे. म्हणजे तुम्ही फोन केलात तर मला त्या ठिकाणी सांगता येईल. पण इथे मी जर आलो आणि तुम्ही जर व्यवस्था केली तर तुम्ही सांगाल तिथे तुम्हाला भेटायला तयार आहे ना. तुमच्या संस्थेमध्ये यायला तयार आहे तर तयारी करा. समाज बदलतोय, देश बदलतोय, आपणही बदललं पाहिजे. विचार बदलले पाहिजे, वेगळ्या विचाराचं राहिलं पाहिजे. जुनी ती पद्धत मायबाप सरकार, ते मायबाप सरकार गेलं आणि बिल्डरांचं मायबाप सरकार आलं. म्हणजे शेवटी पैसे खाणं हाच एक मार्ग आहे का उद्धाराचा? तर तो पैसे खाणं हा मार्ग नाही, लोकांना जागं करणं हा मार्ग आहे. जागं मी मला वाटतं भरपूर केलेलं आहे. आणखी जागं जरी तुम्ही म्हणाल तर जितक्यांदा जागं करण्याची आवश्यकता आहे तितक्यांदा पुन्हा पुन्हा हलवून जागं करायला मी तयार आहे. पण झोपेचं सोंग आणू नका, काहीतरी करा. कोथरूडचा कायापालट करू, पुण्याचा कायापालट करू आणि महाराष्ट्र बदलू. धन्यवाद.